रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण घरात अंधार पसरलेला होता. सगळे गाढ झोपले होते. तेव्हा जानकीजींना अचानक जाग आली. त्यांना प्रचंड तहान लागली होती. त्यांनी जवळ ठेवलेल्या पाण्याचा तांब्या उचलला, पण तो रिकामा होता. हलक्या आवाजात त्या स्वतःशीच पुटपुटल्या. बहुतेक आज सविता पाणी भरून ठेवायला विसरून गेली असावी. त्यानंतर हळूहळू चालत त्या स्वयंपाकघराच्या दिशेने निघाल्या. जसे त्यांनी स्वयंपाकघरात पाऊल टाकले, तिथले दृश्य पाहून त्यांचे मन नाराज झाले. स्वयंपाकघरात खूप पसारा होता. गॅसवर तेलाचे डाग पडले होते. फरशीवर भाजी सांडली होती. सगळीकडे घाण पसरलेली होती. जणू दिवसभर काम करून कुणी किचनची स्वच्छता करणे आवश्यक समजले नाही. जानकीजींनी खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाल्या, आता तर हे रोजच झाले आहे. स्वयंपाकघर दळण वळणाऱ्या दुर्गंधीमुळे त्यांना घुसमटायला लागले. पण तरी त्यांनी स्वतःला सावरले आणि आधी त्यांनी तांब्यामध्ये पाणी भरले आणि हलके हलके घोट घेत पाणी प्यायला सुरुवात केली. तेवढ्यात अचानक त्यांची नजर सिंकमध्ये पडलेल्या भांड्यांवर गेली. त्या भांड्यांना अर्धवट अन्न चिकटलेले होते आणि त्यातून तीव्र वास येत होता. त्यामुळे किचनमध्ये सर्वत्र झुरळे फिरत होती. एक क्षणभर त्यांना वाटले की कशाला लक्ष द्यायचे, पण त्यांच्या अंतःकरणातील आई पुन्हा जागी झाली. सकाळी जेव्हा सून उठून बघेल तेव्हा ती नक्की टोमणे मारेल. त्यापेक्षा आता स्वच्छ करून टाकलेलेच बरे, असे म्हणत त्यांनी नळ चालू केला आणि भांडी धुण्यास सुरुवात केली. थंड पाण्यामुळे त्यांच्या हातांना कंप सुटला, परंतु त्यांनी स्वच्छता सुरूच ठेवली. एका मागोमाग सर्व भांडी धुतली. पाहता पाहता सिंक चमकायला लागले. त्यानंतर त्यांनी कंबर ताठ केली आणि खोल श्वास घेऊन थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. पण मनाला थोडा आराम मिळावा की त्या स्वयंपाकघर तरी स्वच्छ झाले. आता त्यांच्या पायांना थरथर येऊ लागली. वयोमानानुसार इतका वेळ उभे राहणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. त्यांनी पुन्हा आपला तांब्या पाण्याने भरून घेतला आणि ते हळूहळू परत आपल्या खोलीकडे निघाल्या. पण मनात पुन्हा तीच वेदना होती. एका आईचे आयुष्य फक्त दुसऱ्यांसाठीच असते का? खोलीत जाऊन त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप त्यांच्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पण त्यांनी स्वतःला सावरले आणि त्या मनात विचार करू लागल्या, सकाळ होईल तेव्हा पुन्हा तेच सगळं सुरू होईल. तेच टोमणे, तीच उपेक्षा. विचार करत करत कशीबशी त्यांना झोप लागली. सकाळचा हलकासा उजेड खोलीत पसरू लागला होता. जानकीजींना रात्रीच्या थकव्यामुळे अजून नीट उठताही येत नव्हते. तेवढे त्यांनी सून सविता खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर राग उफाळून येत होता. ती तीव्र स्वरात म्हणाली, आई, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? तुम्ही इतक्या घसरून जाल हे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. यावर जानकीजी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागल्या व त्यांनी हलक्या आवाजात विचारले, असं काय केलं मी की तू इतकं मला सुनत आहेस? सविता कमरेवर हात ठेवत उपरोतक सुरात म्हणाली, तुम्ही कामच अशी करता, नाहीतर मला काही शौक नव्हता सकाळ सकाळी तुमच्या खोलीत येण्याचा. ऐका आई, मी थेट विचारते, मला फिरून बोलायची सवय नाही. जानकीजी काही बोलणार होत्या तेवढ्याच सविता मध्ये म्हणाली, रात्री तुम्ही स्वयंपाकघरात गेल्या होत्या का? आधी ते सांगा. जानकीजींनी मान हलवत उत्तर दिले, हो, मला तहान लागली होती आणि तांब्यात पाणी नव्हते. म्हणून त्यांचे बोलणे पूर्ण होणे आधीच सविता जोरात ओरडू लागली, रोहितचे बापा पटकन या, बघा तुमच्या आईचे कारनामे, आणि निशा तू पण ये. सविताचे असे ओरडणे पाहून जानकीजी घाबरून गेल्या. त्यांनी घाबरलेल्या सुरात विचारले, सुनबाई, असे काय केले मी की तू एवढ्या मोठ्या आवाजात सगळ्यांना बोलवत आहेस? सविताने रागाने डोळे फिरत उत्तर दिले, सगळ्यांना येऊ द्या, मग तुम्हाला कळेल काय घडले ते. सविताच्या कडकडणाऱ्या आवाजामुळे तिचा नवरा नरेश आणि निशा व तिचा पती पटकन बाहेर जानकीजींच्या खोलीत आले. नरेश आत येताच रागाने म्हणाला, काय झालं? सकाळ सकाळी असा गोंधळ का घालतेस? महेश आश्चर्याने सविताकडे पाहत म्हणाला, काय झालं वहिनी? आणि तुम्ही आईच्या खोलीत सगळ्यांना का बोलावलं? यावर सविता कमरेवर हात ठेवून रागाने म्हणाली, तुम्ही स्वतःचा विचार करा की आई रात्री चुपचाप स्वयंपाकघरात काय करायला गेल्या होत्या? जानकीजी मोठ्या सुनेच्या या आरोपांनी थक्क झाल्या. त्यांनी संयमाने उत्तर दिले, सविता, मी चुपचाप गेले नव्हते. मला तहान लागली होती म्हणून मी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले होते. सविता टोमणा मारत म्हणाली, वा, पाणी घ्यायला गेल्या होत्या की स्वयंपाकघरात कुठे काय ठेवलंय ते पाहायला गेल्या होत्या? आणि पाणी भरून ठेवणं हे माझं काम होतं, तुमचं नाही. आणि जर तांब्या रिकामा होता तर तुम्ही रात्रीच पाहायला हवं होतं. नरेशने कपाळावर हात मारत म्हटले, सविता, आई फक्त पाणी घ्यायला गेली होती, त्यात इतका गोंधळ घालण्याची काय गरज आहे? पण सविता त्या ऐकायलाच तयार नव्हत्या.
ती आणखी धारदार सुरुवात म्हणाली, "जर फक्त पाणी घ्यायला गेल्या होत्या तर पाणी घेऊनच यायचं होतं ना. मग स्वयंपाकघरात स्वच्छता करायची काय गरज होती?" हे ऐकून निशा देखील आपल्या जावेच्या बोलण्याला अनुमोदत देत म्हणाली, "अगदी बरोबर वहिनी. काय माहिती आईला रात्रीच स्वच्छतेचं वेड का लागतं?" महेश जोपर्यंत अजूनपर्यंत शांत होता तो चिडून म्हणाला, "अहो वहिनी, यात तेवढं रागवण्यासारखं काय आहे? आईने काही भांडी धुतली तर वाईट काय?" सविता रागाने संतप्त होत म्हणाली, "जर स्वच्छतेची इतकीच आवड आहे तर दिवसभर हातात झाडू पोछा घेऊन काम करत राहावं. पण माझ्या स्वयंपाकघरात त्यांनी डुंकू नये." जानकीजी आपल्या मुलाचं आणि सुनेचं बोलणं वागणं बघून आतून पूर्णपणे तुटून गेल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यांनी स्वतःला सावरलं. म्हटलं, "मी काही चुकीचं केलं नाही. किचनमध्ये घाण पाहून मला राहावलं नाही म्हणून भांडी धुतली." पण सविता आणि निशा दोघेही आपल्या हट्टावर ठाम होत्या. त्या आपल्या सासूंचं काही ऐकायला तयार नव्हत्या. नरेश आणि महेश एकमेकांकडे पाहत राहिले, पण कोणीही आपल्या आईचं समर्थन केलं नाही. जानकीजींच्या डोळ्यातून वेदना स्पष्टपणे झळकत होत्या. त्या विचार करू लागल्या, "या घरात मला फक्त एक नोकराणी समजली जात आहे का? जिथे माझ्या प्रत्येक कामांना शंकेच्या नजरेने पाहिलं जातं." सविता अजूनही शांत बसणार नव्हती. तिने आणखी मोठ्या आवाजात आरडाओरड करून म्हटलं, "स्वच्छतेचं ठीक आहे, पण किचनमध्ये मी ₹2000 ठेवले होते. ते पण त्यांनी साफ केले. जर पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायला हवे होतं. या वयात तुम्हाला चोरी करणं शोभतं का?" सविताच्या शब्दांनी घरातलं वातावरण आणखीनच विषारी बनलं. "घरात छोटे लहान मुलं आहेत, ते काय शिकतील? आई, तुमच्या वागण्याने मी तर खरंच त्रासले." तिने आपल्या साडीचा पदर कमरेत घट्ट खोसला आणि एक तुच्छ नजर टाकत म्हणाल्या, सासूकडे बघायला लागली. जानकीजींनी आपला अपमान सहन झाला नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांनी थरथरत्या ओठांनी म्हटलं, "सविता, माझ्यावर इतका मोठा आरोप लावण्यापूर्वी तू थोडा तरी विचार करायला हवा होतास. मी पैसे काय घेईल? मला पैशाचं काय करायचं आहे? खरे सांगते, मी तुझे पैसे घेतले नाहीत." महेश, जो आजवर गप्प होता, तो चिडून म्हणाला, "अगं आई, जर पैसे घेतले असतेस तर सरळ सांगून टाक ना. का सकाळ सकाळी एवढा तमाशा लावलायस?" महेशच्या तोंडून हे ऐकून जानकीजींचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आपलाच मुलगा, ज्या मुलासाठी तिने आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, आज तोच तिच्यावर चोरीचा आरोप लावत होता. एवढ्यात निशा देखील बोलली, "आई, खरं सांगायचं तर हे सगळं बरोबर नाही. तुम्ही असं करायला नको होतं." जानकीजींच्या डोळ्यातून अखंड हसू वाहू लागले. त्यांनी आशेने आपला मोठा मुलगा नरेशकडे पाहिले. कदाचित तो काही बोलेल, पण नरेश शांतपणे उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आपल्या आईसाठी ना प्रेम होतं ना सहानुभूती. सविताने रागाने एक मोठा श्वास घेतला आणि टोचून म्हणाली, "आता असं रडून काही होणार नाही आई. सत्य तर हेच आहे की पैसे तुम्हीच घेतले आहेत. तर या घरात तुम्हाला खाण्यापिण्याची काहीच कमतरता नाही. पण तुमचे लालच काही जात नाही." महेश देखील मान हलवत म्हणाला, "आई, हे सगळं ऐकून खूप वाईट वाटते. तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आता तरी खरं सांगून टाक." जानकीजींचं मन जणू पूर्णपणे तुटून गेलं होतं. त्यांनी थरथरत्या हातांनी आपल्या साडीचा पदर नीट केला आणि कापणाऱ्या आवाजात म्हणाल्या, "नरेश बेटा, तू देखील असं समजतोस का की मी पैसे घेतलेत?" नरेशने एक क्षण आपल्या आईकडे पाहिले आणि नंतर नजर वळवली. "आई, आई, जर तू पैसे घेतले नाहीस तर मग पैसे गेले कुठे? आपल्या घरात कोणी बाहेरचं तर येत नाही ना?" हे शब्द ऐकताच जानकीजींना चक्कर येऊ लागली. त्यांना पूर्ण गळून गेल्यासारखं झालं. या घरात जन्मलेले, इथेच आपलं पूर्ण आयुष्य घालवलेली आपलीच मुलं आज आपल्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्या तिथेच खाटावर बसल्या आणि हळूच म्हणाल्या, "जर तुम्हाला सर्वांना हेच वाटत असेल तर ठीक आहे. आता यापुढे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी काही बोलणार नाही." सविता तोंड वाकडं करत म्हणाली, "पाहिलंत ना, जेव्हा खोटं पकडलं गेलं तेव्हा सफाई देणंही बंद केलं. चला आता पुरे झालं. आम्हाला अजून बरीच कामे आहेत." इतकं म्हणत ती रागाने पाय आपटत खोलीबाहेर निघून गेली. नरेश, महेश आणि निशा देखील काही काळजी न करता आपापल्या खोलीत निघून गेले. मात्र जानकीजी तिथेच बसून राहिल्या. त्यांच्या कोरड्या डोळ्यातून वाहणारे अश्रू डोक्याखाली असणाऱ्या उशीत मुरत होते. त्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, "खरंच आता माझं कोणीच उरलं नाही का?" जानकीजींना ते दिवस आठवायला लागले. एकेकाळी त्यांचे घर आनंदाने भरलेले होते. त्या आपल्या खोलीत तयार होत होत्या आणि त्यांचे पती गंगारामजी पुन्हा पुन्हा दरवाजातून डोकावून बघत होते. "जानकी, अजून किती वेळ लावशील? लवकर चल ना. असे होईल की आपण शेवटी पोचू." गंगारामजी हसत म्हणाले. त्यावर जानकीजी हसल्या. आई आपल्या साडीचा पदर नीट करत म्हणाल्या, "अखेरची मी मुलाची आई, मग नीट तयार होणं तर बनतंच ना." गंगारामजींनी मागून आपल्या पत्नीच्या गळ्यात हात टाकला
आणि म्हणाले, आज तू अगदी तशीच सुंदर दिसतेस जशी आपल्या लग्नाच्या दिवशी दिसत होतीस. यावर जानकीजी हलकंसं डोकं हलवत म्हणाल्या, अहो सोडा ना तुमची मस्करी. पुन्हा सुरू झाली. पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. गंगारामजी पुढे आले आणि त्यांनी जानकीजींचा हात धरून प्रेमाने म्हणाले, मस्करी नाही जानकी, खरंच सांगतोय, तुझ्यासारखी पत्नी मिळाली म्हणून मी खरोखर खूपच नशीबवान आहे. त्या दिवशी संपूर्ण घर आनंदाने भरलेलं होते. त्यांचा मोठा मुलगा नरेशचं लग्न होतं आणि संपूर्ण घर हास्य मजेत बुडालं होतं. जानकीजींनी आपल्या सुनेच्या स्वागतासाठी किती तयारी केली होती. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली होती, जेणेकरून सुनबाईला कुठलीच अडचण येऊ नये. सविता तेव्हा पहिल्यांदाच नववधू म्हणून घरात आली तेव्हा जानकीजींनी तिला किती प्रेमाने मिठी मारली होती आणि म्हणाल्या होत्या, बेटी आता हे घर तुझं आहे, काहीच गरज असेल तर न संकोच करता सांग. पण आज ती सविता त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती. त्यांची स्वतःची मुलंही त्यांची बाजू ऐकायला तयार नव्हते. आठवणींच्या ओघात जानकीजींच्या डोळ्यातून असह्य अश्रू वाहू लागले. त्यांनी उशीला घट्ट धरलं आणि मनोमन म्हणाल्या, कदाचित आज तुम्ही असता तर मला माझ्याच लोकांमध्ये परकी होण्याची ही वेदना भासली नसती. जानकीजी अजूनही भूतकाळात हरवलेल्या होत्या. जुन्या आठवणीत गुंतलेल्या तेवढ्यात अचानक दारावरची काहीतरी आवाज झाला. नजर वर करून पाहिलं तर निशा आत आली होती आणि टेबलावर चहा ठेवत हलक्या आवाजात म्हणाली, आई तुमचा चहा इथे ठेवला आहे, पिऊन घ्या. जानकीजींनी हलकंसं मान हलवत चहाकडे पाहिलं. चहाच्या कपातून हलकी वाफ उठत होती. त्यांनी पुन्हा निशाकडे पाहत विचारलं, बेटी बिस्किट नाही का? पण निशा उत्तर न देता तेथून चुपचाप निघून गेली. जानकीजींनी खोल श्वास घेतला आणि चहाचा कप हातात उचलून एक हलकासा घोट घेतला. पण साखर नसलेल्या फिकट चहाचा स्वाद त्यांच्या घशाखाली उतरत नाही. पूर्वी जेव्हा त्यांचे पती गंगारामजी होते तेव्हा सकाळच्या चहाचा वेगळाच आनंद असायचा. ते नेहमी म्हणायचे, जानकी तू माझ्यासोबत बसून चहा घेत नाहीस तोपर्यंत मला चहाचा गोडवा लागत नाही. पण आज एकट्या बसलेल्या जानकीजींसाठी तो चहा विषासारखा झाला होता. त्यांनी चहाचा कप परत टेबलवर ठेवला आणि ते हळूहळू उठून खोलीच्या एका कोपऱ्यात एका जुन्या डब्बा ठेवलेला होता. त्यांनी तो उचलला आणि खाटावर ठेवला. डब्यावर थोडी धूळ जमली होती. त्यांनी ती झटकली आणि थरथरत्या हाताने झाकण उघडलं. डब्याच्या आत काही जुन्या वस्तू होत्या. गंगारामजींचं घड्याळ, त्यांचे जुने चष्मे, काही जुने पत्र आणि काही